जय सच्चिदानंद. आपणा सगळ्यांच्या आत विराजमान परमात्म्याला अत्यंत भक्तिपूर्वक अभेद्य भावाने नमस्कार नमस्कार नमस्कार. पती पत्नीच्या व्यवहाराविषयी आपल्याशी जरा काही बोलणार आहोत. कधी कधी स्त्रिया आणि पुरुष यांच्यात मतभेद होतात आणि आपल्या मर्जीनुसार जर झालं नाही तर खूप मोठं भांडण होऊ शकतं. पती आरडाओरडा करून आपल्या मर्जीनुसार पत्नीकडून सगळं करून घेतो, तर पत्नी एक वेगळीच तिची पद्धत, तमाशा करते ती आणि ती विचित्र वागते, ती रुसूनच बसते. इतकंच नाही तर कधी जरी ती स्वतःच्या मर्जीप्रमाणे पतीकडून करवून घेऊ शकली नाही, तर ती आधीपेक्षा धारदार शस्त्राचा ती वापर करते. ती तमाशा करते आणि कडकडून भांडत राहते. खूप आरडा तर अगदी लहानशी गोष्ट आहे, सगळ्यांना ती चित करून टाकते. घरातल्या सगळ्या लोकांना कळेल अशा प्रकारे ओरडून रडवून तणतण करत डोकं आपटून घेते, दरवाजावर डोकं आपटते, रक्त येईपर्यंत आपटे. अशी सगळी नाटकं करते की ज्यामुळे समोरच्याने घाबरूनच जावं आणि तिचं जे म्हणणं आहे, ज्याचा ती हट्ट करते त्याप्रमाणे तिच्या मर्जीनुसार जे हवं ते त्यांनी करू द्यावं. मग तर असे जे तमाशा करणारे असतात ना, त्यांच्या मनात अगदी छान सगळ्याचं गणित असं तयार असतं मस्त. असं जर मी वागले तर समोरचा म्हणजे आपला पती नरम पडेल. किती, केव्हा, कुठे, कशा प्रकारे, कुणासमोर आपण तमाशा करायचा आहे, नाटक करायचं की जेणेकरून त्याचा अपेक्षित परिणाम होऊन समोरचा चुकेल आणि आपल्या मर्जीनुसार वागेल. मग तर बघा, हे ऑर्डिनरी स्त्रीचं काम नाही आहे. खूप हुशार, इंटेलिजंट, बुद्धी अशा प्रकारे काम करते. ऑर्डिनरी स्त्रिया फार तर रुसून बसतील, पण त्यापेक्षा जास्त नाही काही करू शकत. पण जास्त बुद्धिमान असतात ना, त्यांना हे अगदी छान जमतं. पुरुषांमध्येही असं होऊ शकतं, पण त्याची मात्रा कमी असते. बायकांना अगदी छान तमाशा करणं जमतं. असं बोलते, असं काही करते की समोरच्याला काही समजतच नाही आणि त्याची बुद्धीच बधीर होते. त्याला कळतच नाही की आपली चूक कुठे झाली आहे, काय चुकलं आहे, हिला नक्की काय हवं आहे, काय आहे हिची मर्जी आणि मी नक्की काय करायला हवं, काय करू जेणेकरून हिचा तमाशा बंद होईल आणि शांत होईल. आणि इतका तो त्यामुळे गोंधळून जातो. मग सगळा तमाशा करून झाल्यावर सगळ्यात शेवटी ती अशी पुढी सोडते की समोरच्याला समजतं की हिला काय हवंय, मग तो तेवढं करतो आणि सोडून देतो. मग या सगळ्याचं गणित तयार असतं तिचं. आणि खूपदा बाहेरून असं दाखवते की तिला खूपच भोगवटा आलाय, खूप त्रास होतोय, पण आत ती अगदी ठाम असते. अजिबात जराही तिला त्रास होत नसतो. तिचं मन एकदम घट्ट असतं. अगदी मनाच्या कोपऱ्यात कणभरही दुःख नसतं, काहीच नसतं. आता सगळं मोजून मापून चाललेलं असतं. आणि बाहेरच्यांना तर असं वाटतं की पतीला किंवा घरच्यांना की अरे रे, हिला किती त्रास होतोय, किती सफरिंग होतंय, अर्धमेली झालीये, इतका त्रास होतोय हिला. खरं तर ती जाणून बुजून करत असते. समोरच्याला तसा संशयही येत नाही, पण त्याला तर वाटतं की खरोखरच हिला हे सगळं होतंय. खरं तर असं तिला अजिबात आतून काही होत नसतं. जेव्हा सगळं तिच्या मर्जीप्रमाणे घडतं तेव्हा एका मिनिटात तो तमाशा बंद होऊन जातो. ती हसत खेळत आनंदाने वागायला लागते. पण त्याआधी असं वाटतं की ओ हो किती आजारी आहे,
किती हिला भोगवटा आलेला आहे, किती हिचा चेहरा असा धीर आणि गंभीर अगदी रडवेला झालेला आहे. आणि दुसऱ्याच क्षणी जसं तिच्या मर्जीप्रमाणे घडतं, अगदी एका क्षणात हसत खेळत आनंदी दिसायला लागते. तर हा खरोखरच तिला त्रास होत होता का सगळं वरवरचं होतं? तर हे वरवरचंच असतं. अशा प्रकारे तमाशा करून सगळ्यांना लाचार बनवतात, विवश करून टाकतात, सगळ्यांना हतबल करून टाकतात. आणि मग सगळे लाचार होऊन तिला खुश करण्यासाठी तिला हवे तसे सगळे वागतात. अशीच एक एक सुशिक्षित सून होती, तरुण होती, छान तरुण आणि खूप हुशार, बुद्धिमान, तेज बुद्धीची होती. त्या नवरा बायकोमध्ये, पती पत्नींमध्ये काहीतरी भांडण झालं. तर तिने इतका तमाशा केला, रडली, ओरडली. आणि मग अगदी अगदी गुपचूप जेव्हा नवरा झोपला होता तेव्हा हळूच घरातनं बाहेर पडली, स्टेशनवर आली. म्हणजे घरातून अशी बाहेर पडली की आता जीव द्यायला चालले. रस्त्यावरून, स्टेशनवरून तिने नवऱ्याला टेलिफोन केला की मी इथे आले, आता मला जगावंसं नाही वाटत, मी जीव द्यायला चालले, गाडीच्या रुळावर मी आता जीव देणार आहे, मला जगायचंच नाही आता, असा फोन करते ती. आणि मग नवरा म्हणतो, नाही नाही असं नको करूस, असं काही करू नकोस, मी येतोय, तू स्टेशनवर कुठल्या प्लॅटफॉर्मवर आहेस, मी धावत येतो तिकडे, आणि तू असं काही करू नकोस, आपल्यासाठी, आपल्या मुलांसाठी तू असं काहीही करणार नाहीस, असं म्हणून बिचारा रडत पळत गाडी घेऊन तिकडे आला. बघितलं तर काय, ती प्लॅटफॉर्मवर एका बाकड्यावर बसलेली होती. आणि जेव्हा त्याला येताना पाहिलं तर अगदी रडायला लागली. हा असा सगळा तमाशा करतात. म्हणजे खरोखर जिला मरायचं आहे ती कधी टेलिफोन करेल का की मी जीव द्यायला चालली आहे? खरंच जिला मरायचं असेल ती आरामात जाऊन मरेल, आणि मेल्यानंतर आपोआप सगळ्यांना कळेलच की हो की हिने आत्महत्या केली. तर हा सगळा तमाशा असतो. पती मनवायला येईल, रुसवा आपला काढून घेऊन जाईल आपल्याला, आणि मग मी आता मला जे हवं ते माझ्या मर्जीनुसार ते तो करेल. एक पत्नी अशी होती, तिने तर काय केलं, आपल्या पतीला पतीकडून आपल्या मर्जीनुसार करवून घेण्यासाठी त्याला फारच अडचणीत टाकलं. नवरा खूपच असा अहंकारामुळे अडून बसला होता. तिचं काही एक ऐकत नव्हता. तिची इच्छा होती की सासूपासून मला वेगळं व्हायचं आहे. नवरा म्हणायचा, नाही, माझ्या आईपासून मी वेगळा नाही होणार. महिने खूपच प्रयत्न केले, पण पतीने काही ऐकलं नाही. काडीचा फरक पडला नाही. मग तिने एके दिवशी झोपेच्या गोळ्या खाल्ल्या आणि चिठी लिहून ठेवली, मला आता जगायचं नाही, तुम्ही आनंदाने आपल्या आईजवळ राहा, आई आणि मुलामध्ये माझी अडचण नको बरं, असं चिठ्ठीवर लिहून चिठ्ठी दिसेल अशी ठेवली. आणि तिने अगदी व्यवस्थित गोळ्या मोजून ठेवल्या होत्या की एवढ्याच खाईन की ज्यामुळे मी मरणार नाही, उलट वाचेनच, असं नाटक करण्यासाठी तिने सगळा अभ्यास केला होता. त्याप्रमाणे मोजून तेवढ्याच गोळ्या तिने खाल्ल्या. बाकीच्या बाटलीत ठेवल्या होत्या, उरलेल्या कचऱ्याच्या टोपलीत टाकून दिल्या होत्या. आणि मग ओरडायला लागली की माझ्या घशाला कोरड पडतीये, मी तर मरणारे, असं तसं सगळं नाटक. आतून तर तिला सगळं कळत होतं की मला काही होत नाही, काही होणार नाही, थोडं काही झालं तरी मी मरणार तर नाहीच आहे. पण मग सगळ्या घरच्यांना एकत्र केलं. नवरा तिला धावत पळत हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला. हॉस्पिटलमध्ये तिला डॉक्टरांनी उलटी करायला सांगितली, इतर ट्रीटमेंट दिली, ती बरी झाली. या सगळ्या गोष्टी तिच्या नवऱ्याला, सासरच्यांना कुणालाच माहीत नव्हत्या. पण आमच्याकडे मात्र ती सगळं बोलली की मी असा तमाशा केला होता, नाटक केलं होतं, माझ्या मर्जीप्रमाणे घडावं म्हणून. कधी कधी त्यात सत्य असूही शकतं, पण
खूपदा असंही घडू शकतं. ही काही सामान्य माणसाच्या आवाक्यातली गोष्ट नव्हे, हे सगळ्यांनाच कळतं. असा हा तमाशा करणारी, जिला गणित नीट नीट समजेल ना, खूप कठीण आहे. अशी म्हणजे कोणीतरी खूप हुशार, खूप इंटेलिजंट असेल, तीच ते समजू शकेल. कित्येकदा पुरुषही असं करतात. मेजॉरिटी स्त्रिया जास्त असं वागतात. ही प्रवृत्ती, तमाशा करणं, रुसणं, अडून बसणं, नाटक करणं, ढोंग करणं, हे सगळं स्त्रियांमध्ये ही प्रवृत्ती जास्त असते. पण कधी कधी कोणी पुरुषही असे करतात, तेव्हा समजायचं पुढच्या जन्मी हा स्त्री होणार. आणि जी स्त्री असं जास्त वेळा करते तेव्हा समजावं ही कधीच स्त्री प्रवृत्तीतून बाहेर येणार नाही. ती कधीच पुरुष बनू शकणार नाही. तर असेच एक भाई यायचे. ते असं खूपदा करायचे. त्यांच्या मर्जीनुसार झालं नाही की आपलं मग डोकं आपटायचं, भिंतीवर आपटून घ्यायचं आपल्या भावांसमोर, आपल्या भावंडात इस्टेटीविषयी, काही बिझनेसमध्ये पैशांच्या बाबतीत कधी काही त्यांच्या मनाप्रमाणे झालं नाही तर मग असा तमाशा करायचे. ते सगळं घर गोळा करायचे, धाय मोकलून रडायचे, आरडाओरडा करायचे, मी मरणार, मी आता मरतोय, मी जगूच शकणार नाही असं म्हणून डोकं फोडून घ्यायचे, भिंतीवर डोकं आपटून घ्यायचे. आणि मग सगळे घाबरून त्याला हवं तसं करायचे. आणि ते भाई प्रत्येक बाबतीत रुसायचे. रोज रुसला तर कोण काय करणार आहे. त्यामुळे त्याच्या पत्नीला कळून चुकला हा सगळा तमाशा आहे. तिला सगळं समजायचं. त्याला ती म्हणायची, तुम्हाला खायचं नसेल तर नका खाऊ, मी तर आरामात जेवणार आहे. तर बघा, अशी माणसं असतात. अशी आम्ही खूप पाहिली आहेत. आम्ही पुरुषही पाहिलेत, स्त्रियाही खूप बघितल्या आहेत. अगदी मोठमोठ्या साधू संतांसमोर, ज्ञानींसमोर सुद्धा असं करणारे असतात खूप. आपलं डोकं आपटून गळा दाबून धरतात, मरणारे, वरून उडी घेणारे, असं सगळं नाटक करतात. अशा वेळी त्यांना पकडून धरून ठेवावं लागतं. अरे नको नको करू, थांब, काही मरणार वगैरे नसतो, नाटकच असतं ते सगळं. जर तुम्ही त्याला सोडून दिलं, जे करायचं तर कर, तर बघा काही करणार नाही, चुपचाप येऊन बसेल. पण ते ओळखता आलं पाहिजे. जर समोरच्याकडे गणित असेल तर आपणही गणितात तेवढंच पक्क असावं. आणि बघा, तरच आपल्याला कळेल की याला खरोखर त्रास होतोय की हे सगळं नाटक करतोय, फक्त नाटकच आहे, इतरांना उल्लू बनवायला नाटक करतोय हा. तर बघा, असं खूपदा असं करतात. आणि कधी कित्येकदा एक जोडपं येतं. त्यातला नवरा असा फारच नाटकी होता. तो तर आपल्या मनाप्रमाणे घरातून पैसे हवे असतील तर बायकोला इतका धाकधपटशा करायचा, ओरडायचा, डोकं आपटायचा आणि आपल्या मनाप्रमाणे बायकोवर दडपण आणायचा, असं नाटक करून. तर तो जेव्हा ओरडायला लागायचा, बायको बिचारी ती घाबरून जायची, ती काहीच करू शकत नसे. आणि मग घाबरून तो जे म्हणेल ते सगळं करायला ती तयार व्हायची. त्यांना 2 मुलं होती आणि त्यातला मोठा मुलगा जसा मोठा व्हायला लागला तेव्हा त्याच्या लक्षात आलं की आपले वडील आपल्या आईला उल्लू बनवतायत. हे सगळं खोटं आहे आणि वेडाचं नाटक करून, गोंधळ घालून त्यांना जेवढे पैसे हवेत तेवढे घेऊन जातात. आणि मग त्याने काय केलं, आता बघा, आई तर घाबरूनच जायची की लोकांसमोर अब्रू जायला नको, मोठमोठ्याने आरडाओरडा केला तर शेजाऱ्या पाजाऱ्यांना घरातल्या सगळ्या गोष्टी कळतील आणि मग बाहेर तोंड कसं दाखवायचं या भीतीने, या बेअब्रूच्या भीतीने ती खरं तर गप्प बसायची. आणि या मुलाने मात्र निरीक्षण केलं. लहान होता पण हुशार होता तो. आणि त्याने सगळ्याचा अभ्यास केला की वडिलांची प्रवृत्ती कशी, आई कशी घाबरतीये. आणि जसजसा त्याचा अभ्यास होत गेला आणि मग त्याने आपली हुशारी बापासमोर दाखवलीच.
बघा असे तमाशा करणारे, नाटक करणारे, त्यांना कसं टॅकल करायचं तिथल्या तिथे. तर जेव्हा त्याचे वडील ओरडायला लागले, लगेच त्याने, मुलगा होता तोही म्हणाला की बाबा बाबा आवाज कमी करा, हळू आवाजात बोला, आवाज कमी, व्हॉल्यूम कमी. मग तो मोठ्याने बोलणारा तो बाप, तो जो बायकोसमोर वाघ होता, तो मुलाला घाबरला. शिळी झाली त्याची. मुलगा मग आणखीन मोठ्याने म्हणायचा, आवाज खोलीच्या बाहेर जाता कामा नये बाबा, आणि कमी करा आवाज आणखी. बंद, बंद म्हणजे बंद, आता चोप. बाप तो एकदम गारच पडायचा. मग मुलाच्या हातात आला बापाचा लगाम. जेव्हा केव्हा असं नाटक करायचा तेव्हा तो म्हणायचा, काय कराल तुम्ही, माझ्या आईच्या बाजूने आम्ही दोन्ही मुलं आहोत. जरा जरी आईवर हात उगारलात किंवा ओरडून तिला घाबरवलात ना, तर आम्ही चालवून घेणार नाही, आम्ही खपवून घेणार नाही. शेजाऱ्या पाजाऱ्यांना त्रास देऊ नका, आपल्या घराची बेअब्रू नको आहे. मग ते गप्प बसायचे. दादाजी म्हणायचे की कोणी माझ्यासमोर असा तमाशा करायला लागला ना, नाटक करायला लागला, तर मी अजिबात आतून भावनावश व्हायचो नाही. मी थंडपणे बसून राहायचो. आपण भावनावश झालो तर समोरच्याला तर तेच हवं असतं. हो, इमोशनल करून, आपल्याला घाबरवून सोडून स्वतःच्या मर्जीनुसार करून घ्यायचं असतं त्याला. म्हणून आतून या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून ठेवायचा आणि मनातून अजिबात इमोशनल व्हायचं नाही. आणि बाहेर तो जसं नाटक करतोय तसंच आता आपणही नाटक करायचं. अजिबात घाबरायचं नाही. एका स्त्रीने तर दादाजींना सांगितलं, जगातल्या सगळ्या पुरुषांना मी घाबरवू शकते, फक्त तुम्हाला नाही घाबरवू शकत. तुमच्यासमोर माझा तमाशा नाही चालू शकत. अहो, ज्ञानींसमोर कसा काय चालेल तुमचा तमाशा? ज्ञानींना आरपार दिसतं कसं चाललंय तुमचं नाटक, आत खरं काय चाललंय, मनात काय चालू आहे, हिला काय हवंय, ही काय करतीये. आणि म्हणतात ना, आहे पोटदुखी पण डोकं आपटी, असं असतं. ते सगळं चालू असतं. तर बघा, ज्ञानींकडे तर सगळ्याचं पक्कं निदान असतं. अगदी हिला नक्की दुखणं काय आहे, हिचं काय, ही लक्षणं काय आहेत सगळी, लगेचच ते त्यावर उपाय करतात. त्यामुळे ते अजिबात बिचकून जात नाहीत. कधी कधी ज्ञानी असं म्हणतात की आम्ही अशा तमाशांमुळे मऊ मृदू बनतो, सोडून देतो. ते सगळं का, तर ते जिथे आहेत तिथून ते आणखी खाली घसरू नयेत, आपल्या स्थानावरून आणखीन ते अधोगतीला जाऊ नयेत. प्रश्न पडतो की असा तमाशा करण्यामुळे कर्मबंधन काय होतं, त्यांना कोणती गती मिळते? फारच वाईट गती मिळते. असा तमाशा करणारे जनावर गतीपेक्षाही नरक गतीपर्यंत जाऊ शकतात. आणि ते कोणालाही समजत नाही. आणि तिला ते समजूनही घ्यायचं नसतं. तिला फक्त इतकंच हवं असतं की मला मनमानी करायची आहे. आणि शिवाय लहान सहान गोष्टीने काही गोष्टी तिच्या मर्जीनुसार होऊ नये. वेगळंच बोलते, इतरांना दोषाचं निमित्त बनवते, टोकत राहते, याच्यामुळे मला हा त्रास झाला, याच्यामुळे मला ते दुःख झालं. खरं तर पोटात मात्र वेगळ्याच कारणाने दुखत असतं. तर या अशा मायाजालापर्यंत कोणी पोचू शकत नाही. तर कित्येक बायका पतीबरोबर, घरच्यांबरोबर जिकडे जातील तिकडे अशा गोष्टी केल्याशिवाय राहत नाहीत. सगळ्याच स्त्रिया असं करतील असं नाही, पण काही स्त्रिया अशा असतात. म्हणून अशावेळी हुशारीने, जागृतीपूर्वक परिस्थिती हाताळायला हवी. तिला आत्मस्वरूप बघायला हवं. तिच्या आत्म्याला नमस्कार करत राहायचं, की तिच्या आत्म्याची प्रार्थना करत राहायची की आमच्याकडून असा व्यवहार घडू दे की ज्यामुळे हिला दुःख होऊ नये, तिच्याबरोबरचा निकाल व्हावा, समतापूर्वक तिचाही उद्धार व्हावा, तिची गती कधीही बिघडू नये. एक ताई येते, ती तर परदेशात राहते. ती आपले सगळे अनुभव सांगते. आता तर ती ते सगळं जगजाहीर करते. कारण पूर्वी ही मी आहे, हे सगळं माझं आहे, शरीर हा संसार. पण आता वाटतं मी फक्त
ज्ञान प्राप्त झाल्यावर, आत्म्याची ओळख पटल्यावर मी आत्मा आहे, बाकी तर माझं काहीच यापेक्षा वेगळं नाही आहे, सगळं अनात्मा आहे, सगळ्यातून मला सुटायचं आहे. म्हणून स्वतःच्या सूक्ष्मात सूक्ष्म चुकाई जगजाहीरपणे ती सांगू शकते, जेणेकरून इतरांनाही त्यातून धडा मिळावा, शिकवण मिळावी, जेणेकरून तेही त्यातून बाहेर पडतील, अशा चुका नाही करणार. त्यासाठी ती खूप व्यवस्थित सांगायची की मी माझ्या आयुष्यात खूप असा अडेलतट्टूपणा केला आहे. मी रुसूनच बसायचे, माझ्या नवऱ्यावर प्रत्येक वेळी रुसायचे. नवरा जर का आपल्या मित्रांबरोबर फिरायला गेला आणि त्याने मला नेलं नाही तर मी इतकी रुसायचे. 8-8 दिवस मी बोलायचेच नाही. कधी समजा तो एखाद्या स्त्रीबरोबर, एखाद्या बाईबरोबर जरा जरी हसून बोलत असला पार्टीमध्ये, तरी मला खूप मत्सर वाटायचा आणि मी इतका मोठा तमाशा करायची, ज्यामुळे तो पुन्हा कधी कुठल्या स्त्रीशी बोलणारच नाही. हे सगळं ठरवून, मोजून, मापून करायचे. इतकंच काय, पण मी खूप काही केलं आहे. म्हणजे माझ्या मर्जीविरुद्ध तो जर जात असेल तर मी आत्महत्या करण्याचं नाटकही करायचे. इथे असा ब्लेड लावून, हाताला ब्लेडने असं शिर कापून घ्यायचं नाटक करायची. खरं तर अगदी थोडंसं ब्लेडने कापायचे, ज्यामुळे मी मरणार नाही. असा सगळा तमाशा मी करून चुकले. आणि बघा, घरच्यांना असं वाटायचं की अरे हिला बिचारीला किती दुःख झालंय, कशी सहन करेल, मरून जाईल असं तसं. पण माझ्या मनात बरोबर कॅल्क्युलेशन तयार असायचं की मी मरणार तर नाहीच, पण माझ्या मर्जीनुसार सगळं मी करवून घेईन. पण आता मी हे सगळं सोडून दिलेलं आहे. आता मी कधीच असं वागत नाही. त्यातून मला आता सुटायचं आहे. आणि तिने सुटकेचा मार्ग विचारला तर आम्ही म्हटलं, हे जे काही तू केलेस, ज्याला असा तमाशा करून तू दुःख दिलंयस, त्याला त्रास दिलायस, त्याच्याकडून आपल्या मर्जीप्रमाणे करवून घेतलंयस, नवरा असो, घरातले इतर कोणी असो, त्या सगळ्यांकडे जाऊन त्यांची माफी माग, क्षमा माग. सांग त्यांना की मी हे सगळं चुकीचं वागले, पण आता मला सुटायचं आहे, मला या असल्या गतीतून बाहेर पडायचं आहे. आणि अगदी मनापासून ज्यांना तू असा त्रास दिलायस तमाशा करून, त्यांच्या अंतरंगात वसलेल्या परमात्म्याला नमस्कार करून, मनापासून, हृदयापासून पश्चाताप करून माफी माग. त्यांच्या आत वसलेल्या भगवान परमात्म्याचीच माफी माग. प्रतिक्रमण कर की माझी चूक झाली आहे, खूप चुकीचं वागले मी आणि मी पुन्हा असं करणार नाही. जर का असा निश्चय केला की ज्या चुका झाल्या आहेत त्या चुका मी पुन्हा कधीही करणार नाही, तर मग तो कधीच त्या चुका पुन्हा करत नाही. त्यामुळे त्या सगळ्या चुका धुवून साफ होतात, पुसल्या जातात, माफ केल्या जातात. परमात्मा जो आत वसलेला असतो तो नक्कीच माफ करतो. माफी मिळतेच, कारण जो पश्चाताप दग्ध होऊन, हृदयापासून पश्चातापित होऊन माफी मागतो, तो नक्कीच यातून सुटू शकतो. त्यासाठी हाच एक मार्ग आहे. कोणतीही चूक असो तरीही पश्चाताप, प्रायश्चित, पुन्हा असं करणार नाही असा दृढ निश्चय केला तर तुम्ही त्यातून नक्कीच बाहेर पडाल. आता खूप लोक असा विचार करतात, असा तमाशा करून आम्ही आमच्या मर्जीप्रमाणे काम करून घेतो, होऊन जातं आणि ती आमची हुशारी आहे, तो स्मार्टनेस आहे. पण ही हुशारी नाही आहे, स्मार्टनेस नाही आहे, ही खूप मोठी निर्बलता आहे. आणि अशा स्वतःच्या निर्बलतेचं समर्थन करू नका. किंवा मी किती चांगल्या प्रकारे हे केलं आणि माझ्या मर्जीप्रमाणे माझ्या नवऱ्याकडून, घरच्यांकडून हवं ते करून घेतलं आणि मग स्वतःवर खुश व्हायचं, ही खूपच चुकीची गोष्ट आहे. असं करू नका, कारण यामुळे तुमचंच नुकसान होत असतं आणि आपणच आपल्या पायावर कुऱ्हाड मारून घेत असतो. कित्येक जन्म ही प्रवृत्ती अशी जात नाही. मग एकच नाही तर कित्येक कर्म बांधली जातात, ज्यामुळे आपण जनावर गतीतही जाऊ शकतो, नरकातही जाऊ शकतो. आणि जो यामध्ये पडतो आणि म्हणतो की चला याला मी सोडवतो, याला मी यातून बाहेर काढतो आणि मी त्याचं निवारण करतो, याचा न्याय अन्याय बघून, म्हणजे जो कोणी न्यायाधीश व्हायला जातो तोही नरकात जातो, इतका याचा वाईट परिणाम असतो. जय सच्चिदानंद.